एक ब्रेकिंग बातमी आहे क्रिकेटच्या संदर्भातली। आशिया चषक भारताकडे सोपवावा अशी मागणी बीसीसीआयनं आशियाई क्रिकेट काउन्सिलकडे केली आहे। या संदर्भामध्ये एसीसीचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांना अधिकृत ईमेल केल्याचं बीसीसीआयचे सचिव देवजीत सेकिया यांनी म्हटलंय। इतकंच नव्हे तर ईमेलला उत्तर दिलं नाही तर आयसीसीकडे दाद मागणार असल्याचं सेकिया यांनी स्पष्ट केलंय। सप्टेंबरमध्ये दुबईमध्ये झालेल्या आशिया चषकाच्या पारितोषिक वितरणाच्या समारंभाच्या वेळेला हा मोठा ड्रामा घडला होता। भारतीय संघानं एसीसीचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्या हातून ट्रॉफी घ्यायला नकार दिला आणि हा नकार दिल्याच्या नंतर नकवी हे ट्रॉफीसह तिथून निघून गेले होते आणि भारतीय संघ ट्रॉफी शिवाय मायदेशी परतला होता। सध्या ही ट्रॉफी एसीसीच्या दुबईमधल्या कार्यालयामध्ये ठेवण्यात आली आहे। याविषयीची अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी विजय साळवी आपल्यासोबत आहेत। विजय सर, यामिनी 28 सप्टेंबरला आशिया चषकाची फायनल खेळवण्यात आली आणि त्या फायनलमध्ये भारतानं अगदी निर्विवाद विजय मिळवला। भारतानं ती ट्रॉफी दिल्यानंतर जो गोंधळ जो झाला न दिल्यानंतर त्याच्यानंतर भारतीय खेळाडूंनी ती ट्रॉफी जसं काय आपण स्वीकारतोय अशा एका पद्धतीनं ते त्यांचा तो क्षण होता विजयाचा तो सेलिब्रेट केला। परंतु कोणत्याही परिस्थितीत मोहसिन नकवी यांनी भारतीय संघाला तो आशिया चषक त्यावेळेला दिलेला नव्हता। ते थेट आशिया चषक तो घेऊन त्या एसीसीच्या ऑफिसमध्ये ते पोहोचले, परंतु अजूनही जवळजवळ 3 आठवड्यापेक्षा जास्त कालावधी उलटलाय। त्यामुळे भारतीय क्रिकेट बोर्डानं बीसीसीआयनं खूप प्रतीक्षा करून अखेर नकवींना पत्र लिहिलंय एसीसीचे अध्यक्ष या नात्यानं आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचा इशारा दिलाय की या संदर्भात कोणतीही हालचाल जर त्वरित झाली नाही तर बीसीसीआय या संदर्भात आयसीसीकडे तक्रार करणार आहेत। मला वाटतं शहाण्याला हा शब्दांचा मार पुरेसा ठरला तर भारताला लवकरच आशिया चषक आपल्या देशात आलेला पाहायला मिळेल। अगदी विजय सर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। वळूयात